आजोबांनी शेकडो मेंढ्या आमच्या शेतात का आणल्या असतील? सुरुवातीला मला ते अगदी विचित्र वाटलं, पण नंतर जे समजलं ते आयुष्यभर लक्षात राहिलं. स्वागत आहे सोलफुल स्टोरीज मराठीमध्ये, जिथे आयुष्यातले अनुभव सुंदर गोष्टी बनतात. मेंढ्यांच्या कळपातून उमगलेला निसर्ग, काही आठवणी काराच्या ओघातही तशाच ताज्या राहतात. शाळेच्या दिवसातली, उन्हाळ्याच्या सुट्टीतली एक साधी पण खूप काही शिकवणारी आठवण. ही गोष्ट आहे एका सुंदर गावाकडच्या संध्याकाळची. 6वीत असताना घडलेली ही गोष्ट आजही मनात तशीच ताजी आहे. मे महिन्याची सुट्टी म्हणजे माझ्यासाठी एकच आनंद, गाव. शाळेचा ताण नाही, वेळेची घाई नाही आणि आजूबाजूला नुसता मोकळा श्वास. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे शेतात शक्यतो कोणतेही पीक नव्हते. सर्वत्र नुसते काळे रान दिसत होते. पण अशाच एका साध्या, शांत दिवसाची ही आठवण आहे. त्या उन्हाळ्यात आम्ही सगळे नातेवाईक एकत्र आलो होतो. भाऊ, ताई, दादा, मामांची मुले आणि मावशीची मुले. म्हणूनच घरात सतत हशा, गोंगाट आणि आनंद भरून राहिला होता. अशाच एका दिवशी आजीनं एक छान सुचवले. ती म्हणाली, आज संध्याकाळी आपण सगळे घरासमोरच्या शेतात जाऊया. तिथे बसून चिरमुरे, शेंगा आणि फरसाण खाऊया. आजीची कल्पना सगळ्यांनाच आवडली आणि आम्ही सगळे संध्याकाळची आतुरतेनं वाट पाहू लागलो. संध्याकाळी आम्ही सगळे शेतात जाऊन बसलो. आम्ही सगळे गोल रिंगण करून बसलो. आजीनं मध्ये चिरमुरे, शेंगदाणं आणि फरसाण आणून ठेवले. आम्ही ते सगळे एका पेपरवर मिक्स केले आणि खाऊ लागलो. मग पुढे आम्ही सगळे आकाशाकडे पाहू लागलो. आकाश छान निळे दिसत होते. आज आकाशात एकही ढग दिसत नव्हता. माझ्या डाव्या बाजूला सूर्यास्त होताना दिसत होता. शेजारी काही पक्षी हवेत उडताना दिसत होते आणि समोर लांबवर आमच्या संपूर्ण गावातील काही घरे व झाडे दिसत होती. सगळे दृश्य खूपच छान दिसत होते. असे सगळे एकत्र बसून आम्ही सूर्यास्त पाहत होतो आणि छान गप्पाही मारत होतो. आजी दिवसभरात घडलेल्या काही मजेशीर गोष्टी हसत हसत सांगत होती. थोडा अंधार पडू लागला तेवढ्यात 2 मेंढपाळ आमच्याकडे आले. आजीनं त्यांना समोर असलेल्या घराजवळ जाऊन थांबायला सांगितले. मग आजीनं मला सांगितले, बाळा, जा आजोबांना घेऊन ये. मी पटकन घरी गेलो आणि आजोबांना सांगितले. आजोबा मला घेऊन घराबाहेर आले आणि त्या 2 मेंढपाळांना विचारू लागले, काय हो, कसे येणे केले? खूप दिवसांनी आमच्या इथं आलात. आजोबा त्यांच्या सोबत बोलत होते तेव्हा मी त्या मेंढपाळांकडे पाहू लागलो. त्यांच्या डोक्यावर पगडी, अंगात पांढरा शर्ट, धोतर, खांद्याला काळी गोधडी, हातात मोठी काठी आणि पायात कोल्हापुरीसारखी दिसणारी चप्पल होती. मग आजोबांनी त्यांना विचारले, आता किती दिवस या भागात असणार आहात? ते म्हणाले, 15 ते 20 दिवस असू. मग आजोबा म्हणाले, तसं असेल तर तुम्ही सगळ्या मेंढ्या घेऊन आमच्या घरासमोरच्या शेतात 5 ते 6 दिवस राहा. ते दोघे मेंढपाळ हो म्हणाले आणि त्यांच्या मेंढ्या आणायला गेले. मला काहीच समजले नाही की आजोबांनी त्यांना मेंढ्या त्यांच्या शेतात आणायला का सांगितले. थोड्या वेळानंतर काही मेंढ्या त्या मेंढपाळांनी शेतात आणून बसवल्या. त्या थोड्या मोजक्याच होत्या, जणू 15 ते 20 असतील. मला वाटले एवढ्याच असतील. पण थोड्या वेळानं रात्री खूप साऱ्या मेंढ्यांचा आवाज येऊ लागला. मी घरासमोर येऊन पाहिले, पण समोर कारे शेत होते आणि तिथे लाईटही नव्हता, त्यामुळे काहीच दिसत नव्हते. तेवढ्यात एक मेंढपाळ आजोबांच्या घरी आला आणि 2 कळशी प्यायचे पाणी घेऊन गेला. रात्री आम्ही सगळे जेवण करत असताना आजोबा सांगू लागले, आता आपल्या शेतात पुढचे 5 ते 6 दिवस मेंढ्या असतील. त्यामुळे कोणी मेंढपाळ पाणी किंवा भाकरी मागायला आला तर त्यांना द्या. मग नंतर आम्ही सगळे झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो आणि घराबाहेर उभा राहिलो. घरासमोरचे चित्र पूर्णपणे वेगळेच होते. आजोबांचे संपूर्ण शेत मेंढ्यांनी भरलेले दिसत होते. काही काया, काही तपकिरी, काही काया पांढऱ्या, काही उंच,
काही लहान पिल्ले, खूप साऱ्या मेंढ्या होत्या. त्यात मधोमध 5-6 खेचर आणि 3-4 कुत्रेही दिसत होते. शिवाय मेंढपाळ लोकांनी 3-4 छोटे त्रिकोणी तंबू टाकून तिथे घर केले होते. त्यांच्या तंबूजवळ 4-5 शेळ्याही दिसत होत्या. शेताला चारी बाजूंनी छोटे कुंपण घातले होते, जसे चौकोनी वायरिंगचे. कोपऱ्यांना जार लाकडी खांब रोवले होते. काही नुकतीच जन्मलेली आणि लहान मेंढ्यांची पिल्ले मधल्या भागात ठेवलेली होती. समोरचे दृश्य खूपच वेगळे आणि सुंदर दिसत होते. तेव्हा मला रात्री येणाऱ्या मेंढ्यांच्या आवाजाचा अर्थ समजला. आधी मला वाटले होते की इथे खूप कमी मेंढ्या आहेत, पण आता समजले की आवाज इतका जास्त का येत होता. पुढचे काही दिवस आजोबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या मेंढपाळांना प्यायला पाणी आणि खायला भाकरी देत होतो. एका दिवशी आजोबांनी मला, दादाला आणि ताईला शेतात जाऊन 2-3 छोटे मेंढ्यांचं पिल्लू दाखवले. त्यात आजोबांनी एक पिल्लू उचलून घेतले. ते खूप गोड दिसत होते. नंतर ते पिल्लू काही वेळ ताईकडे दिले. मग मी आणि दादा त्याला हात लावून पाहू लागलो. ते छोटे पिल्लू खूपच छान होते. मी आजोबांना विचारले, आजोबा, याची आई कुठे आहे? ते म्हणाले, बाळा, ती दुसऱ्या शेतात चारा चरायला गेली आहे. आम्ही पिल्लू जवळ घेतले असताना एक कुत्राही आमच्याकडे येऊन थांबला आणि आमच्याकडे पाहू लागला. आजोबा म्हणाले, बघा, हे कुत्रे या सगळ्या मेंढ्यांचे रक्षण करतात. कोणताही दुसरा कुत्रा किंवा लांडगा इथे येऊ शकत नाही. ते सतत मेंढ्यांसोबतच फिरतात. पुढे काही शेळ्या होत्या. त्यांच्यामुळे यांना दूध मिळते. शेजारी खेचर होती, जी त्यांना सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी मदत करत होती. हे सगळे ऐकल्यावर मला पूर्णपणे समजले की हे सगळे एकमेकांशी जोडलेले आहे. खूप छान वाटले. तेवढ्यात अचानक ती छोटी मेंढी ताईच्या हातातून निसटून पळू लागली. आम्ही तिघे तिच्या मागे धावू लागलो. पुढे ती मेंढी कुंपणात जाऊन उभी राहिली आणि तिच्या मागोमाग कुत्रेही तिथे जाऊन थांबले. सगळे दृश्य खूप छान होते. तेवढ्यात तिथे एक तरुण मेंढपाळ आला. त्यानं ती मेंढी उचलून परत माझ्या हातात दिली. मला खूप छान वाटले. आम्ही तिथे खूप वेळ छान घालवला. संध्याकाळ झाली होती. पुढे छान सूर्यास्त दिसत होता आणि समोरून सगळ्या मेंढ्या परत येताना दिसत होत्या. पुढे एक मोठा म्हातारा मेंढपाळ हातात काठी घेऊन चालत होता. दोन्ही बाजूंनी कुत्रे भुंकत येत होते आणि मागे दूरवर 1-2 मेंढपाळ येत होते. मग आम्हीही घरी गेलो. संध्याकाळची वेळ होती. आजीनं छान चहा आणून सगळ्यांना दिला. मग मी आजोबांना विचारले, आजोबा, तुम्ही या सगळ्या मेंढपाळांना इथे राहायला का बोलावले? आजोबा हसले आणि म्हणाले, अरे बाळा, शेतात पीक चांगले यायला खत लागते. या मेंढ्या, शेळ्या आणि गुरे दिवसभर खूप काही खातात. त्यात कधी-कधी औषधी वनस्पतीही असतात, ज्या आपल्याला माहीत नसतात. जेव्हा हे परत येतात तेव्हा त्यांची विष्ठा शेतात पडते आणि तेच मोठे खत बनते. नंतर शेती करताना त्याचा आपोआप उपयोग होतो. हे सगळं ऐकून आज मला समजले की निसर्गातील प्रत्येक गोष्ट एकमेकांवर अवलंबून असते. शेवटच्या दिवशी दुपारी सगळे मेंढपाळ त्यांच्या मेंढ्या घेऊन निघून गेले. शेत पुन्हा मोकळं झालं, पण मन मात्र भरलेलं होतं. त्या दिवशी मला एक महत्त्वाची गोष्ट समजली. निसर्गातली प्रत्येक गोष्ट एकमेकांशी घट्ट जोडलेली असते. आपल्याला दिसणाऱ्या छोट्या गोष्टीच मोठ्या परिणाम घडवतात. आजोबांनी सांगितलेली ती साधी शिकवण आजही मनात घर करून आहे. निसर्गातून मिळणारी प्रत्येक गोष्ट अनमोल असते. फक्त ती समजून घेण्याची नजर हवी. जर ही गोष्ट तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर ती लाईक करून ठेवा आणि तुमची गोष्ट कमेंटमध्ये आमच्याशी शेअर करा. अशाच खऱ्या अनुभवांच्या गोष्टींसाठी सोलफुल स्टोरीज मराठीला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन गोष्टीसह.